मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर आहे। आपण बघतो या ठिकाणी जे ते अनेक वाहनधारक पेट्रोल भरण्यासाठी आलेत, मात्र कालच्यापेक्षा जे आहे ते पेट्रोलसाठी त्यांना 3 रुपये 14 पैसे जास्त मोजावे लागतात, तर डिझेलसाठी 3 रुपये 11 पैसे जास्त मोजावे लागतात। माझ्यासोबत ऑटो रिक्षा चालक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, ज्या पद्धतीने पेट्रोलचे भाव वाढले, काय प्रतिक्रिया? खूप 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 परेशान झालो साहेब आम्ही। पहिले गॅसचे भाव, आता पेट्रोलचे भाव, कसा धंदा करावा काय करावा एकदम परेशान झालो सध्या। इतके असं वाटतं की काय करावं काय नाही, असं दिमाग काम नाही करणार आमचं। पहिले तरी काय, आता गॅस भेटत होता, गॅस पेट्रोल स्वस्त होता, पेट्रोल महाग झालं, आता काय धंदा करावा तुम्ही सांगा सर। परेशान झालो आम्ही सध्या। मग आता भाव वाढ होण्याची शक्यता आहे का आता? नाही, आता कधी भाव वाढला तर जीव द्यायचीच भारी। परवाशी जी तुम्ही ये जा करत होते त्यांचे भाव वाढतील ना आता? नाही ना सर, कोणी देत नाही। ते बी आपल्यासारखे गरीब लोकच बसतात रिक्षामध्ये, मोठे लोक थोडी बसतात। आता आपल्यासारखेच बसतात ना, ते बी विचार काय म्हणतात ना, आता काय करणार, कोणी देत नाही साहेब। लय परेशान, लय भांडावं लागतं काय काय लोकांसोबत, असं झालं सध्या। हे पेट्रोल वाढ, गॅस वाढमध्ये सगळं पुरं सत्यानाश झालं आपलं संभाजीनगरचा। निश्चित आपण बघतोय पेट्रोलचे भाव वाढले तरी परवासी जे आहे ते रिक्षाचं भाडं वाढून देत नाहीत, अशी प्रतिक्रिया या ऑटो चालकांनी दिली। दुसऱ्या काही वाहनधारकांसुद्धा या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत। आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते ज्या पद्धतीनं आवाहन केलं होतं की देशवासियांना पेट्रोल डिझेल जे आहे ते जपून वापरावं, आणि त्यानंतर जे आहे ते काल मध्यरात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भाव वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर अख्ख्या देशात सुरू असलेल्या या युद्धामुळे ही सगळी परिस्थिती ओढवल्यासुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतं। दादा, काय सांगाल, पेट्रोलचे भाव वाढले? वाढले ना भाव, 3 रुपयाने वाढले पेट्रोल? हो 3 रुपयाने वाढले ना पेट्रोल। काय प्रतिक्रिया? काय भाव वाढत आहे, महागाई वाढत आहे, सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। पेट्रोल भाव वाढले म्हणजे ऑटोमॅटिकच सगळ्या वस्तूंचे भाव वाढायला लागतात, लॉजिस्टिकचे रेट वाढतात, मग त्यामुळे बाकीच्याही वस्तू वाढतात। सर्वसामान्यांनी काय करायचं, अशाच पद्धतीने भाव वाढत राहिले तर मग खाण्याचे हाल होऊ लागले लोकांचे। आज 3 रुपये वाढले, होते 10 रुपये वाढतील भाव। काय याच्यावर काय आळा घालायलाच पाहिजे ना, सरकारने काहीतरी याच्यावर विचार करायला पाहिजे पहिलेपासून। ही आमची प्रतिक्रिया आहे, सर्वसामान्यांचा विचार करायला हवा। पहिले तर भाव कमी होते तेव्हा हे सरकार जेव्हा विरोधात होतं तेव्हा आंदोलन करायचं, मग आता काय झालं? आपण काही दुसऱ्या वाहनधारकासोबत या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतो ज्या पद्धतीनं भाव वाढले त्यामुळे भाव कमी करावेत अशी मागणी हे वाहनधारक करताना पाहायला मिळतात। काय सांगाल, पेट्रोल जे आहे त्या 3 रुपयाने महाग झाले? आप क्या बोलेंगे आप? नहीं नहीं मालूम। काय सांगाल, जे पेट्रोलचे दर आहेत जे आज वाढले, 3 रुपये 14 पैसे महाग झाले पेट्रोल, तुम्ही पेट्रोल भरायला आलेत, काय प्रतिक्रिया? बुरा हो गया ना सर, अच्छी बात थोड़ी लाइन में लगा के खड़े रहना पड़ रहा है ना, बहुत प्रॉब्लम हो रही है ना, रेगुलर काम करने वालों को बहुत तकलीफ हो रही। पेट्रोलचे भाव वाढले, हे तर पेट्रोल भरण्यासाठी रांगेत थांबावंच लागेल। हाँ, भाव बढ़ गए तो बहुत बुरी बात है ना सर, अच्छी बात थोड़ी है रेट बढ़ रहे तो। कम करो बोलना मोदी सर को। काका, पेट्रोल वाढले 3 रुपये 14 पैशानं, मग काय आता जेवढं लागणार तेवढं तर लागणारच आहे ना पेट्रोल। पंतप्रधान असं म्हणतात की पेट्रोल आणि डिझेलचा वापर जरा पूर्ण करावा। ते गोष्ट खरी आहे, पण मला असं वाटतं की हे जे विदेशातल्या हवाई जहाजचे जे फेऱ्या आहेत त्या जर कमी केल्या तर अजून पेट्रोल कमी पडेल ना, जसं आहे का नाही। हवाई जहाजच्या जे फेऱ्या आहेत ना, देश विदेशामध्ये जातात, त्या फेऱ्या कमी करा ना, काय वाटतं? पेट्रोलची बचत होईल ना त्याच्यामुळं, आहे का नाही। दुसरे एक चालक आपल्यासोबत, भैया काय सांगाल, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले? आता अजूनसुद्धा परेशानी चालू आहे। ॲज अ स्टुडंट लाईफ म्हणून सुद्धा इथं काही सर्वाईव्ह करता येत नाही आहे नीट। आधी जॉब वॅकन्सीज कमी आहे, तर त्यातली त्यात आता ही महागाई वाढलेली आहे, त्यामुळं अजूनसुद्धा परेशानी होत आहे जास्तीत जास्त। आता हे पेट्रोल टाकणं आणि हे फिरणं आहेच, आता जॉब वॅकन्सी किंवा काही दुसऱ्या गोष्टी जॉबसाठी सापडणं, इंटरव्ह्यूला जाणं येणं सोपं नाही पडत आहे उन्हामध्ये, एवढं परेशानीमध्ये त्यात अजूनसुद्धा भाव वाढलेले आहेत। ॲज अ स्टुडंट लाईफ हार्ड चालू आहे सगळं, बस। निश्चित आपण बघतो हे सगळे वाहन चालक होते, ज्या पद्धतीनं पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, त्यावरून जे आहे ते त्यांनी आपले संवाद साधला आहे, आणि सरकारने कुठेतरी याचा गांभीर्याने विचार करावा। अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतो, पेट्रोलचे भाव वाढल्यामुळं इतर वस्तूसुद्धा भाव वाढू शकतात अशी भीतीसुद्धा या सगळ्या वाहन चालकांनी व्यक्त केली। कॅमेरा पर्सन अभिषेकसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव